थांबा बरं का, स्क्रोल करू नका. आजच्या ब्लॉग मध्ये काय विषय प्रत्येक क्लिप मध्ये वापरला जातोय मोबाईल, म्हणजे काय भानगडी, त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. तर भावांनो, मी आहे तुमचा गावाकडचा शुभ्या. हे तुम्ही जे व्हिडिओ पाहता हे आहे आमच्या गावातलं कुंभेश्वराचं महादेवाचं मंदिर, आणि हे आहे राशींचं जगदंबा मातेचं मंदिर. दोन्ही देवतेंची दर्शन घेऊन उशीर झाल्या कारणाने प्रचंड अशा वेगाने मी निघालो कर्जतच्या दिशेने. आता पुणे कसं विद्येचं माहेरघर आहे, आमच्या शेजारच्या पाजारच्या गावात बारे कॉलेजेस कुठंच नाहीत, त्यातली त्यात कर्जत हे विद्येचं माहेरघर असं संबोधलं जातं. कारण का आमच्या भागातली पोरं आहे का नाही, 10वी झाली, 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन पर्यंत कर्जतला. कारण का अंतर थोडं जवळ आहे आणि शाळा शिक्षण बरोबर चांगले. कोण तर अशी वस्तू झाली, माणूस कंटिन्यू फोन मध्ये बरं. मला कवा विचार पडतो, तर मोबाईल फोन नसता तर आपण काय केलं असतं बरं. नाही म्हणजे काय केलं असतं म्हणजे, तुम्ही आता बघा ना, माझ्या प्रत्येक व्हिडिओ म्हणजे प्रत्येक क्लिप मध्ये कोण ना कोण आपला मोबाईल बघ. आता हेच बघा, आता आम्ही हॉटेलला मिसळ खायला गेलतो, कारण का वाढवळ भूक लागली. तुम्ही नकळत घेतलेल्या व्हिडिओ बी तुम्ही बघू शकता, मोबाईल कोण ना कोण वापरत. म्हणजे माझा सांगायचा उद्देश एकच की मोबाईल नसता तर आपण काय केलं, आपण कशा प्रकारे टाइमपास केला असता. जेव्हा बारकेपणी माझ्याकडे फोन नव्हता ना, तेव्हा आहे का नाही मातीतले सगळे खेळ खेळायचो बरं का आम्ही. सो काय हरकत नाही, काळाची गरज आहे. सगळं ओळखलो, घरी आलो, आणि घरी आल्यावर लक्षात आलं की आपल्याला सकाळी लवकर एक प्रिंट लागतो. हो मग काय बघता, संध्याकाळी बरोबर 11 वाजता आपल्या निखिल भाईला फोन केला, आणि निखिल भाईने आपल्या हर्षल भाऊचं काम एका 0 मिनिटात केलं. धन्यवाद बरं का निखिल. श्री गुरुचरण सरोजर जने मन मुकुर सुधारी भरणव रघुबर बिमल सोजोदायको फलचारी बुद्धिहीन नतनुजा अनिके सुमेरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोये हरौ कलेश विकार.